नमस्कार. माझ्या बाबाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत एका अशा सेलिब्रिटीला ज्याने स्टेटसच ठेवलं आहे मजा आली पाहिजे. तर बघूया या सेलिब्रिटीने आपल्या बाबांसोबत लहानपणी काय काय मजा केली आहे. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो. पांघरुणा सकटचो तिला घेऊन गेला तो माझा बाप होता. कंटाळून शेवटी नावही माझे मी विसरलो. कंटाळून शेवटी नावही माझे मी विसरलो. आडनावा सकट जो माझ्या मागे उभा होता तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. हाय अतुलजी. हॅलो. अतुल जी नको, मी अतुल टी आहे. अतुल तोडणकर. ओके. अतुल जी नको, आपण नॉर्मल अतुलच म्हणा. माझ्या बाबासाठी तुम्ही वेळ दिल्याबद्दल पहिलं तर धन्यवाद. नाही, माझ्या बाबांसाठी का, आपण सगळ्यांच्या बाबांसाठी वेळ दिलाच पाहिजे. कारण बाबा हा शब्द असा आहे की तो आहे बा आणि बा दोनदा येतो, त्यामुळे तो वेळ दिलाच पाहिजे आपण कंपल्सरी. आपण आता तुमच्या बाबांविषयी म्हणजे तुमच्या जीवनात लाईफमध्ये जे काय बाबांचं तुमचं योगदान आणि कशा प्रकारे होतं ते लहानपणापासून जाणून घेऊ. तर पहिलं तर तुमचं बालपण आणि त्याच्यात बाबांचा रोल. नॉर्मली जसं प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचा रोल असतो तसा माझ्या बाबांचा रोल माझ्या आयुष्यात आहे. माझा जन्म 74चा आहे, त्यामुळे त्या काळात म्हणजे अगदी प्राचीन काळातला नाही आहे बरं का, पण त्या काळात असं काही नव्हतं बेसिकली. आम्ही फार सर्वसामान्य कुटुंबातनं मी आलेलो आहे. एक नॉर्मल फॅमिली असते. जसं मी आधी राहायचो डिलायल रोड म्हणजे लोअर पडलेला, आणि तिथे आम्ही हररवाला बिल्डिंगमध्ये राहायचो 3ऱ्या मजल्यावर. आम्ही ज्या खोलीमध्ये राहायचो त्या खोलीची साईज होती 15 फूट बाय 9 फूट, आणि त्या 15 फूट बाय 9 फुटामध्ये मी मोठा मुलगा, माझा 2 नंबर भाऊ सचिन तोडणकर आणि माझा 3 नंबर भाऊ राहुल तोडणकर, आणि आमची आजी जिला आम्ही डॉन म्हणायचो कारण ती टिपिकल कोकणातली होती. ती समजा घरी कोणी पाहुणे आले, काय किती गेलास, काय करूचा तू, नाही तू झोपलो, असं इन जनरल जेव्हा मित्र येतात ना तुला आहे, तर तिला आम्ही डॉन आजी म्हणायचो. आणि माझे बाबा आणि माझी आई असं आम्ही साधारण 6 जण राहायचो. एवढ्याशा छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा आम्ही खूप लॅविशली जगलो होतो. म्हणजे टॉयलेट बाहेर असायचं चाळीत असल्याप्रमाणे, आणि बाकी आम्ही खूप असं आम्हाला कधी अडचण नाही आली, कारण तेवढं बाबांनी ना प्रॉपर मॅनेज केलं होतं. 15 फूट बाय 9 फूटची जरी जागा असली तरी त्यामध्ये एक प्रॉपर बेड होता, एक सोफा होता, एक TV युनिट होतं. आमच्याकडे चाळीमध्ये माळे असायचे, म्हणजे तो आम्ही त्याला अप्पर बेडरूम आमचे वर असायचे असं आम्ही सांगायचो की वरच्या फ्लोअरला आम्ही मॅझनीन फ्लोअरला आमचं बेडरूम असायचं. सो बेडरूममध्ये मी आणि माझा 2 नंबर भाऊ आम्ही झोपायचो वर, खाली आई बाबा आणि आजी होते. बाबांचं खूप महत्त्वाचं स्थान यासाठी आहे, जसं सगळ्यांच्या आयुष्यात असतं तसं चाळीमध्ये असल्यामुळे ना, आणि अगेन एरिया आमचा डिलाल रोड, त्यामुळे जसं प्रत्येकाचे वडील आपल्या मुलाची काळजी घेतात की शक्यतो बाहेर जाऊ नकोस, आपण आपल्यामध्ये राहायचं, मस्ती करा, खेळा वगैरे सगळ्या गोष्टीला टाइम टू टाइम. बाबांचं खूप होतं की त्यांचं प्लॅनिंग खूप असायचं, वेळेचं प्लॅनिंग त्यांच्याकडून मी शिकलो. किंवा वन शुड बी ऑलवेज, म्हणजे एव्हरीथिंग शुड बी प्लॅन्ड. तुम्ही प्लॅन करा, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. ही जी शिकवण किंवा हे जे आम्हाला आमच्या टाकीवर जे घाव आम्ही पडलेत बाबांचे, आणि त्याच्यामुळे जी काय शिकवण मिळाली आम्हाला, ती ही शिकवण आहे की बाबांची, किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी छान पद्धतीने प्लॅन करून करा. बाबांचं आयुष्यातलं स्थान फार महत्त्वाचं आहे, कारण बाबा नसते तर मी नसतो, आई नसते तर मी नसतो, आजी नसते तर मी नसतो, आणि माझे 2 भाऊ नसते तर मी नसतो. शाळा कुठली असेल आमची, बाबांनी इतकं आमचा तुटपुंजा पगारतो बाबांचा, मला चांगलं वाटतं. बरं त्यात 3 मुलं, पण बाबांनी असं पूर्वी त्यावेळेस असं होतं की प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण वगैरे नको, कुठली गव्हर्नमेंटची स्कूल असेल त्याला आम्ही म्युन्सिपाल्टीची शाळा म्हणायचो, जी माझ्या बिल्डिंगच्या मागच्याच बाजूला होती. म्हणजे ती किती सोपं होतं बघा की बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक म्युन्सिपल स्कूल होतं, तिथे तुम्ही तुमच्या मुलांना ॲडमिट करू शकता, म्हणजे ॲडमिशन देऊ शकता, आणि त्यांना जाण्या येण्याचा पण काही त्रास नाही, जवळच आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण नाहीतरी बाबांनी आम्हाला तिघांची भावांची शिक्षणं शारदाश्रम विद्यामंदिर दादरला केलं. म्हणजे इथून आम्ही बसने जायचो डिलाल रोड टू दादर, सैतान चौकीवरून चालत आम्ही शारदाश्रम, आणि शारदाश्रमवरून मग पोर्तुगीज चर्च किंवा सैतान चौकी असे 2 ऑप्शन होते आम्हाला, आणि मग आम्ही घरी यायचो. म्हणजे खूप सहज शक्य होतं की माझी जबाबदारी मी पूर्ण केली, शिक्षण तुम्हाला द्यायचं होतं, मी ह्या स्कूलमध्ये दिलं. पण बाबांनी तसं केलं नाही, त्यामुळे मला तो त्यांचा अप्रोच आत्ता कळायला लागला की अरे त्यावेळेस का नाही बाबांनी असा विचार केला असेल. की अगेन कसं आहे की त्यावेळेस तरी तेव्हा वेळ होता आई वडिलांकडे आत्ताच्या जमान्यापेक्षा, कारण आई तर माझी हाऊसवाईफ होती, वडील सकाळी 9 वाजता जायचे, 3 नोकऱ्या करायचे,
मठामधली नोकरी संपवून ते तिकडून VT वरनं आणखी एकाकडे दादरला यायचे. दादरला माघाने इस्टेट म्हणून होतं, तिथे ते एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायचे. तिकडून ते अंधेरीला पण जायचे. असं करत ते रात्री 9 वाजता यायचे. 2-2 तासामध्ये जे काय पैसे मिळतात ते पैसे कमवायचे ते. पण 9 वाजता येण्याची वेळ फिक्स्ड होती, सकाळी जाण्याची वेळ पण फिक्स्ड होती. आज मी शूटिंगला बाहेर पडलो किंवा नाटकाच्या प्रयोगांसाठी किंवा कुठल्याही इव्हेंटसाठी, कुठल्याही कामासाठी, तर मी सकाळी 7ची शिफ्ट असते. मी सकाळी 6 वाजता बाहेर पडतो. त्यावेळेस माझा मुलगा झोपलेला असतो आणि माझं शूटिंग पॅकअप करून घरी येईपर्यंत 11 वाजले असतात. तेव्हाही माझा मुलगा झोपलेला असतो. त्यामुळे त्याच्यावर सगळे जे काही संस्कार आहेत ते त्याचं स्कूल करतं. तो ॲडव्हान्टेज मला मिळाला आमच्या पिढीला, की आमच्यावर संस्कार आमच्या शाळेतल्या बाईंनी केले, आमच्या बिल्डिंगमधल्या मित्रांनी केले, त्यांच्या आईवडिलांनी केले, प्लस माझ्या आईवडिलांनी सेपरेट वेळ देऊन आमच्यावर संस्कार करण्यासाठी खूप मेहनत केली. आत्ता तसं होत नाही. आत्ता एवढं धकाधकीचं जीवन झालं की खरंच मी माझ्या मुलाला बाजूला बसून बाबा हे अशा अशा गोष्टी असतात असं मी फार कमी वेळा डिस्कस केलं. असं नाही की डिस्कसच केलं नाही, पण फार कमी वेळा झाल्या. पण ते बाबांनी खूप केलं आमच्याबरोबर. अगेन वाचन केलं पाहिजे, छान बोललं पाहिजे, छान वागलं पाहिजे, ही एक बेसिक शिकवण बाबांनी दिली. कारण बाबा अगदी साधे होते माझे, म्हणजे आहेत अजून अगदी साधे. त्यांना माहीत नाही काही गोष्टी, त्यामुळे त्यांना तेही माहीत नाही की कसं वागायला पाहिजे होतं. जसं मी बरेच बाबा तुम्ही किती साधे आहात तुम्ही. अरे हा पण मी असंच आहे ना. व्हॉट इज साधा हेही मला माहीत नाही. ते म्हणतात की अच्छा ह्याला साधं म्हणतात का, तर तेही माहीत नव्हतं त्यांना. आहे मी असं आहे, सिम्पल. त्यामुळे त्यांच्याकडून एक खूप गोष्ट शिकलो जे फार कमी वेळा लोक शिकतात आणि फार कठीण आहे ती गोष्ट शिकायला. ती म्हणजे सिम्प्लिसिटी, साधेपण. अजूनही माझ्यात थोडाफार विद्रोह असतो बरेचदा, पण साधेपणाने जेवढं तुम्ही राहाल तेवढं तुम्ही खूप रिलॅक्स राहता. ते तुमच्या पर्सनॅलिटीवर खूप रिफ्लेक्ट करतात. साधेपणाची शिकवण ही बाबांकडून झाली असं पण. हा, किंवा ते याला असंच वागायचं असतं. आपल्याला लहानपणी तर माहित नसतं व्हॉट इज साधेपणा, बाकी काय गोष्टी. त्यामुळे मला असं वाटलं की माणसाने असंच वागलं पाहिजे किंवा माणसं अशीच वागतात. याला साधेपण म्हणतात हे नंतर कळायला लागलं. आणि जेव्हा मी आता नंतर नोकरी करायला लागलो, मग या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो, मग मला कळलं की साधेपणा एक वेगळा पण असतो जो फार विचित्र असतो. नॉर्मली काय असतं ना, पण लहानपणी आता तुम्ही 3 भावंड होतात, हो. तर असं कधी तुम्हाला वाटलं की बाबांचं प्रेम ह्याच्यावरती जास्त आहे माझ्यावर कमी, असं कधी? नाही, कॉम्पिटिशनच नव्हती ना. कारण मी माझा भाऊ आणि माझा 2 नंबर भाऊ आणि माझ्यामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे ती कॉम्पिटिशन नव्हती की मी मोठा आहे तो छोटा आहे. इतकं नॉर्मल होतं. म्हणजे आत्तासारखी जी कॉम्पिटिटिव्ह माइंडसेट होतो मुलांचा, तसा त्यावेळेस कॉम्पिटिटिव्ह माइंडसेट नव्हता किंवा आई वडील होऊ देत नव्हते. समजा वडील मोठ्या मुलावर प्रेम करतात तर आई छोट्या मुलावर प्रेम करायची जाणून बुजून, की जेणेकरून तुमच्यामध्ये कुठलाही भेदभाव किंवा तुमच्या मनात कुठलाही किंतू येऊ नये. आत्ता अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने स्पीड एवढा वाढलाय जीवनाचा की काम करावं लागतं आईला पण आणि वडिलांना पण. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि मग जेव्हा एखाद्या मुलाकडे जास्त लक्ष दिलं जातं त्यावेळेस दुसऱ्या मुलाला वाटू शकतं की आई बाबा माझं याच्याकडे लक्ष देतात. पण त्यावेळेस असं काही नव्हतं. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला वेळ मिळायचा किंवा आई बाबा आमच्या प्रत्येकाकडे वेळ द्यायचे. थोडा लहानपणी असं म्हणजे कधी असा प्रसंग झालाय की बाबांनी तुम्हाला मारलंय? नाही, बाबांनी कधी फिजिकली नाही मारलं. रागावले? रागवतात. जसं इन जनरल सगळ्यांचे वडील रागवायचे, पण आमच्याकडे रागवण्याची वेगळी पद्धत होती. नुसतं बघायचं डोळ्याने, मग आम्हाला कळायचं किंवा हे झालं. एकच किस्सा आहे तो, त्यावेळेस बाबांचा राग फार अनावर झाला होता आणि ते मला ना खूप वाईट पण वाटलं होतं. त्यावेळेस मला बाबांविषयी खूप राग पण आला होता. पण नंतर कळायला लागलं की नाही मी शारदाश्रमला होतो आणि 4थीला मी स्कॉलरशिपला बसलो होतो. 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची एक्झाम असायची आपली. 4थीला मी 3 विषय असतात मला एवढं अगदूक आठवतं, पण गणित या विषयात मला 1 मार्काने मी फेल झालो. आणि फेल होणं हा टॅग किंवा तो शब्दच इतका तिटकारा होता ना माझ्या त्या शब्दाचा, आणि तो मला लागला होता पहिल्यांदा. कारण पहिली, दुसरी, तिसरी, 4थी सगळ्यांनाच चांगले मार्क मिळतात. तर 4थीला पण मी एका विषयात फेल. त्यामुळे मीच स्वतःवर खूप चिडलो होतो. आणि जे मी घरी सांगितलं तर बाबा खूप चिडले माझ्यावर. आणि बाबांनी, आम्ही चाळीत राहायचो, समोरासमोर खोल्या होत्या आणि मध्ये कॉरिडॉर होता. ह्या साईडला 17 खोल्या, ह्या साईडला 17 खोल्या, अशा 34 खोल्या होत्या. म्हणजे केवढी लांब असेल बघा आमची चाळा. आणि त्यांनी मला बाहेर आणलं आणि त्यांनी मला, म्हणजे तेव्हा घरी कोणी असेल त्यांनी मला बाहेर आणलं, तुला कळत नाही का? आणि ते खूप ओरडले आणि त्यांचा पारा चढला होता. आणि त्यामुळे मग बाजूबाजू ज्यांना माहित होतं की अतुल तोडणकर इज गुड बॉय, कारण मी बाहेर कधीच नाही पडायचो. शाळा, घर,
आणि एक प्लेग्राऊंड म्हणजे मैदानात जायचं खेळायला, बाकी कुठे कट्ट्यावर बसलाय किंवा काय असं काही नव्हतं त्यावेळेस. काय झालं अहो नाही तो फेल झाला. आणि मला इतकी लाज वाटली की अरे हा घरातला मॅटर आपल्याला की तुम्ही सगळ्याला कशाला सांगितलं की मी फेल झालो म्हणून. आणि त्यांचाही विश्वास बसेल आमच्या शेजाऱ्यांचा म्हणून की अरे अतुल फेल झाला. अहो ती शाळेत नाही हो स्कॉलरशिपमध्ये फेल झाला. अच्छा ती पण एक्झाम असते असं त्यांनाही माहित नव्हतं की हा. तेव्हा मला खूप राग आला होता बाबा, अरे तुम्ही असं कसं. पण बाबाने मला सांगितलं अरे घरी पाहुणे होते किंवा इतर कोणी मंडळी बसली होती म्हणून मी तुला बाहेर आणलं. तर चुकून माझाही पारा वाढला, त्यांनी ते कमिट केलं नंतर की माझाही पारा वाढला आणि माझ्या आवाजामुळे कळलं इतरांना की तू नापास झालायस. पण एक लक्षात ठेव, एखादी यश जसं आपण पचवतो तसं अपयश पण स्वीकारलंच पाहिजे. मी पास झालो तर मी पेढे वाटले, तुला बरं वाटलं ना. तू पास झाला, मी पेढे वाटलं, तुला बरं वाटलं. पण तू फेल झालास आणि मी तुला ओरडलो किंवा तुम्ही सांगितलं हे तुझं अपयश आहे आणि मी तुला दाखवून दिलं की हे अपयश आहे, हे आलंय, हे ऍक्सेप्ट कर. आता हे अपयश तुला यशामध्ये कसं कन्वर्ट करता येईल, कसं रूपांतरित करता येईल याचा विचार कर. त्यामुळे तू हा विचार करू नको की यार मी तुझ्या अपयश दाखवलं, असं नसतं. अपयश दाखवणं पण तितकंच गरजेचं असतं की जेणेकरून तुमची प्रगती आणि तुमची उन्नती होऊ शकते. बाबांशी कधी खोटं बोलल्यात का तुम्ही, अशा जे तुम्हाला आठवतंय? मग लहानपणी असेल, मोठंपणी असेल, आतापर्यंत असं? नाही, खोटं नाही बोललोय किंवा लपवलं पण नाही काही गोष्टी. आम्ही खूप क्लिअर होतो. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो, ज्यावेळेस माझं 10वीला मला 84% मिळाले. मी कॉलेजला गेल्यानंतर काही काही गोष्टी ज्या असतात कॉलेजला गेल्या गेल्या आपल्याला असं वाटतं की अरे नवीन मित्र, नवीन वातावरण. बरं, मी शाळेत होतो मराठी मीडियम, कॉलेज VJT आहे माझं. आमच्या साधारणपणे 12-13 शाळा मावतील एवढं कॉलेजचं कॅम्पस होतं आमच्या. आणि तिकडे गेल्यानंतर एक राजाभाऊ फिल्ममध्ये कादर खानची एक रिॲक्शन, जेव्हा गोविंद त्याला म्हणतो की तू कौनसा बंगला देखना आपको, जुहूवाला या वर्लीवाला, कौनसा भी दिखाओ यार. आणि ते जुहूच्या बंगल्यामध्ये येतात आणि ते आल्यानंतर हा, तशी माझी रिॲक्शन होती कॉलेजला गेल्यानंतर. एवढं मोठं कॉलेज. आणि मग तिकडे थोडंफार होतं ना की अरे मला हॅव शॅग और मला हॅव फॅग समथिंग, तुम्हाला काही दम मारायचं किंवा ते ज्या कॉलेजमध्ये सगळ्यांच्या होतात. मी स्पष्टपणे सांगतो की हा, मी कॉलेजला असताना फर्स्ट इयरला मी पहिली सिगरेटचा कश मारला होता. ते फक्त मी बाबांना सांगितलं नाही. ते नंतर त्यांना कळलं असेल मे बी, कारण तेव्हा तेवढी अक्कल नव्हती की हात धुवून केलं पाहिजे घरी. त्यामुळे वास कसला येतोय काय माहिती कुठेतरी हात लागला असं काहीतरी. पण ते एक लपवलं ती गोष्ट. बाकी खोटं नाही बोललो कधीच बाबांबरोबर. लपवलेली गोष्ट. आता म्हणजे तुम्ही 3 भावंड, बाबांनी जरी पगार कमी असला तरी तुमच्या शिक्षणात काही आमच्याकडे रेशन असायचं. शिक्षणात तर कधीच खंड पडू दिलं नाही. इव्हन आमच्या कपडे लत्ते पण आम्हाला व्यवस्थित होते. फटाके पण आम्हाला ना रेशनवर मिळायचे. म्हणजे 10 बॉक्स असतो, ते 10 पेट्या असतात फुलभाज्यांच्या आणि तो एक बॉक्स असतो. तर मग ते 1.5 बॉक्स आणायचे. ह्याला 5, ह्याला 5, ह्याला 5, ही लवंगीचे 10 माळा तुला, ह्या 10 माळा तुला, 10 माळा तुला, असं फिक्स. आणि त्याच्यामध्ये आम्ही खुश असायचो. तेव्हापासून सेव्हिंग काय करायचो, मग ती लवंगीची माळ ना लावायची, ती सोडायची, एक बार फोडायचा. आणि दिवाळी संपल्यानंतर मग सांग माझ्याकडे अजून 15 आहेत, तुझ्याकडे माझ्याकडे 16 आहेत तुझ्याकडे, असं व्हायचं. पण बाकी कधीच कशाचीच त्यांनी कमी नाही भासू दिला मला. या संपूर्ण ह्याच्यात म्हणजे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये त्यांनी दिलेलं एखादं गिफ्ट जे तुम्हाला अजूनही लक्षात आहे? गिफ्ट असं बाबांनी काहीच दिलं नाही. एक गिफ्ट जे दिलं नाही ते माझ्या लक्षात आहे, ते मी सांगतो. 10वीला असताना मग जे म्हटलं की बाबा म्हणाले की 75% तुला मिळाले की तुला मी सायकल आणून दे. आणि मी आता 5 फूट 4 इंच आहे हाईटला, तेवढाच मी 10वीला होतो. आणि माझं असं कुठेतरी मनात आलं होतं की बाबांनी सायकल दिली असती तर आज मी 6 फूट झालो असतो. त्यामुळे अजूनही कधी कधी आमचं असं गमतीत भांडण झालं, त्यावेळेस तुम्ही मला सायकल दिली असती ना आज मी 6 फुटच असतो. ते एक मला माहिती आहे. बाकी गिफ्ट बाबांनी असं त्यावेळेस ना खरंच गिफ्ट वगैरे देण्याची पद्धत होती किंवा असं काही नव्हतं. नुसतं बघितलं ना तरी ते गिफ्ट असायचं. म्हणजे मी बाबांचा चेहरा बघितलाय ज्यावेळेस त्यांना कळलं की 84% मिळाले. आणि बाबांनी ज्या पद्धतीने पेढे वाटले होते सगळ्यांना, किंवा माझा मुलगा VJT मध्ये शिकतो, माझा मुलगा इंजिनियर झाला, माझा मुलगा ॲक्टर आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माझं गिफ्ट असतं. हे फार फिल्मीवालं वाक्य, आय एम सॉरी, पण हे आहे, हे फॅक्ट आहे. म्हणजे मी कधी त्यांच्याकडून गिफ्ट नाही घेतलं कधीच, किंवा त्यांनी मला गिफ्ट नाही दिलं. हां अगदीच, म्हणजे पूर्वी पायलटचं पेन असायचं व्हाईट कलरचं, ते मला त्यांनी 10वीला दिलं होतं की तू एक्झामला, माझं अक्षर जरा बरं आहे,
त्यांच्यामुळेच बरं आहे, कारण त्यांचंही चांगलं आहे म्हणून ते बहुतेक माझंही चांगलं आहे. तर त्यांनी मला दिलं होतं की अरे पेपर अशा ह्या पेनने लिही, जरा अक्षर छान आहे. बाकी असं गिफ्ट असं नाही, उलट मीच त्यांना हे गिफ्ट दिलं. खूप वर्षानंतर ज्यावेळेस जरा परिस्थिती बरी झाली त्यावेळेस मी आईबाबांना म्हटलं होतं की तुमच्या बेडरूमला मी AC लावेन. जेव्हा आम्ही 6 जण एकाच खोलीमध्ये राहायचो एका फॅनखाली, जरा बरी परिस्थिती आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की, आणि आम्ही केलं. मी ज्या ठिकाणी राहतो तिथे एक अख्खा बेडरूम त्यांचा आहे, त्यांचं कबर्ड आहे, सगळं आहे. आणि ते मला बरं वाटतं जरा, कारण ते कुठेतरी आपण परतफेड असं नाही, पण आपण आपल्या वडिलांसाठी आपल्या आईसाठी केलं पाहिजे, तसं ते एक सॉफ्ट फिलिंग असतं ते. ऍक्च्युली दुसरा प्रश्न हा होता की तुम्ही दिलेलं एखादं गिफ्ट बाबांना. मी लग्न केलं, माझी बायको त्यांना सून दिली गिफ्ट म्हणून, आणि माझा मुलगा म्हणजे त्यांना नातू दिलं गिफ्ट म्हणून, कारण हे मोठं गिफ्ट आहे. बाकी इन जनरल गिफ्टचं काय, म्हणजे मी त्यांना सुख देऊ शकेन एवढं मला देवाने फक्त काय म्हणतं तेवढं त्याला मला आशीर्वाद द्यावा, बस. बाकी काय नाही. असं काही गिफ्ट मी पण नाही दिलेलं आहे बाबांना, की आईला पण नाही दिलं आहे. मी असं ठरवून आपण गिफ्ट देत नाही ना. आपण खूप सेलिब्रेट केलं. मी बाबांचा प्रत्येक वाढदिवस, आईचा प्रत्येक वाढदिवस, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस फॉर्च्युनेटली सुदैवाने 14 फेब्रुवारीला असतो, व्हॅलेंटाईन डेला. सो तो आम्ही खूप साजरा करतो सगळे मिळून. आम्ही सकाळपासून साजरा करतो, यथेच्छ साजरा करतो. असा कोणता क्षण आहे ज्यावेळी तुम्ही बाबांना अशी घट्ट मिठी मारलीत, म्हणजे एकदम फुल इमोशन असं? म्हणजे बाबांना खूप प्रॅक्टिकल आहे आणि मी पण खूप प्रॅक्टिकल आहे. आम्ही ना असे इमोशनल होऊन ना एकमेकांचा सपोर्ट खूप घेतला असेल, पण ते पण ना जरा मी इमोशनल झालो म्हणजे मी मुसू रडेन अशातलं नाही. थोडं तेवढं स्ट्रॉंग ते पण आहेत, त्यांच्यामुळेच मी आहे. पण असं कधी नाही झालं. पण जेव्हा मी बाप झालो, जेव्हा मला कळायला लागलं की अरे हां, बाप होणं म्हणजे काय नेमकं, आणि मला मुलगा झाला आणि मी त्याला हातात घेतलं, त्यावेळेस मला खूप वाटलं होतं, माझ्या बाबांची खूप आठवण झाली होती. तर ते होतं ना की अरे आपण नंतर जसे मोठे होतो तसं आपण म्हणतो की बाबा तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा, हे आपण सहज बोलून जातो. पण इट इज नॉट लाईक दॅट. बाबांना कळत असतं बाबाला, आणि मग ते आपलं मूल जेव्हा आपल्या हातात येतं तेव्हा कळतं मला की अरे नाही, उद्या जर हा असं बोलला मला तर काय. असं काही नाही, इमोशनल असे खूप मोमेंट्स आले, पण आम्ही मिठी मारून असं कधी त्यावेळेस तर ना पापा आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू अ हग किंवा असं काही नव्हतं. तसं मला मुलगा सांगतो पप्पा मला मिठी मारा ना प्लीज, असं आमचं तेवढं नव्हतंच ना. आपण त्यावेळेस तेवढं ओपन अप नव्हतं. आता मी खूप बाबांना हक करतो किंवा आईला हक करतो, पण असं काही खरंच नव्हतं झालं. मग उगाच कशाला झालं. तुम्हाला तुमच्या बाबांचं वर्णन करायचं असेल तर ते कसं कराल? खूप शिस्तप्रिय, कडक आणि कडक वागण्यात, प्रेमळ पण वागण्यात, आणि साधा माणूस आहे. खूप साधा माणूस आहे. मग इतका साधा आहे की त्यांना कळत नाही आपण नाही बोललं पाहिजे, आपण सगळ्यांना नाही सांगितलं पाहिजे. बाबा तसे खूप साधे आहेत, एकदम साधे आहेत. ही इज व्हेरी सिम्पल. आपल्याला प्रत्येक वेळा ना आपण कोणाकडून काहीतरी शिकत असतो. तर बाबांनी असं काय तुम्हाला सुचवलंय काय पूर्ण, म्हणजे लाईफसाठी जो आपण म्हणतो ना शिदोरी किंवा? नाही, बाबांनी असं बसून मला कधी तुला ह्या 3 गोष्टी लक्षात ठेव किंवा ह्या 2-3 मी आज मेरी जायदाद मी तुम्हारे नाम कर रहा हूं असं टिपिकल फिल्मी काही सांगितलं नाही. त्यांनी ना काय गोष्टी मला माझ्याबरोबर वागताना त्यांनी सांगितलं. म्हणजे खरं बोललं पाहिजे. तुम्ही ना फ्री असता, तुम्हाला ना आठवायला लागत नाही तुला तुझ्या वडिलांविषयी काय वाटतं, असं आठवायला लागत नाही. तुम्ही खरे बोलून मोकळे व्हा ना. नंतर मला दुसऱ्या कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तू त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की असं आहे म्हणून. नाही, जे आहे ते आहे ना. खरं बोला, म्हणजे स्पष्ट राहा, टेन्शन नाही. आठवायला लागत नाही मी काय बोललो होतो ह्या माणसाला, त्या माणसाला काय बोललो होतो, ह्याला कुठलं कारण सांगितलं होतं, ह्याला मी काय कारण सांगून लवकर निघालो होतो. आठवायला लागत नाही. सरळ सांगा माझं काम आहे, मी चालू. हे मला एक त्यांनी स्ट्रेट शिकवलं. दुसरं त्यांचं खूप एक जे माझं त्यांचं जरा पटत नाही ते म्हणजे असं आहे की त्यांचं खूप ना असं साचेबद्ध आयुष्य आहे. त्याच्या बाहेर नाही गेलेत ते. एका चौकटीतलं आयुष्य आहे. पगार एवढा आहे ना, समजा 10 रुपये पगार आला तर पहिल्यांदा 10 रुपयामधले 2 रुपये बाजूला काढून ठेवा. 8 रुपयामध्ये तुम्ही सगळं चालवा.
आता असं होत नाही. आता माझ्या मुलाला समजा वाटलं की अरे हे पाहिजे तर मग देतो त्याला, कारण मी वेळ देऊ शकत नाही तर ॲटलिस्ट तेवढं तरी देऊया. पण ती चौकट आता मोठी झाली आहे. पूर्वी 10 रुपयाची चौकट होती, नंतर 100ची झाली, नंतर 1000ची झाली, नंतर 10,000ची झाली, आता लाखभराची चौकट झाली. आता 1-1 लाख लोक कमवतात पण लोकांना पुरत नाहीत महिन्याला. ती चौकट वाढली आहे, ती त्यांच्या लक्षात येत नाही बरेचदा. अरे एवढं कशाला, थांबा. मी त्यांना लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप बोललो, आम्ही खूप गप्पा. लॉकडाऊनमध्ये घरीच होतो ना, मी तेव्हा असं सांगू शकत होतो बाबांना की माझं शूटिंग आहे, मला वेळ आहे प्लीज. तुम्ही काय सुचवलं की नाही बाबांना? बाबांना म्हटलं जरा कधीतरी बसून चर्चा करू आपण एखाद्या विषयावर, तर ते नको. मी साधेपणाचं नाही. काय झालं फॅक्ट म्हणजे की बाबा 11 वर्षाचे होते आणि बाबांना एक लहान भाऊ आहे अरुण तोडणकर म्हणून, जो माझा काका, जो राहतो बदलापूरला. सो त्याला आम्ही भाई म्हणायचो. बाबा 11 वर्षाचे आणि भाई मला वाटतं किती 3 वर्ष लहान असेल किंवा 4 वर्ष लहान असेल. आणि माझे आजोबा गेले आणि माझी आजी मिलमध्ये कामाला होती. आजी सकाळी जायची जेवण वगैरे करू आणि मग ती रात्री यायची. बाबा सकाळचं जेवण नाश्ता बिष्टा भाई म्हणजे माझ्या काकाला खिलवून स्वतः खाऊन त्याला घेऊन मागची आमची जी म्युन्सिपल स्कूल होती त्या म्युन्सिपल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. व दुपारी यायचे, प्रॉपर सगळ्या गोष्टी जे काय भांडी बिंडी ती घासून ठेवायची, त्याला जेवण द्यायचं, आपण जेवायचं, आपला अभ्यास करायचा, त्याचा अभ्यास करायचा, त्याला संध्याकाळी खेळायला पाठवायचं. मग आजी येणार आहे, मग त्यांची आई येणार आहे, माझी आजी येणार आहे म्हणून मग आजीसाठी पाणी गरम करत ठेवायचं, कारण आल्यानंतर आजी आंघोळ करायची. हे सगळं त्यांनी केलं इतकं ना की त्यामुळे ना त्यांना दुसऱ्याला काम सांगता येत नाही. आता कसं झालंय की आता तुम्ही चांगले लीडर कधी होता की जेव्हा तुम्ही काम करून घेता समोरच्या माणसाकडून. त्यांच्याकडे ती लिडरशिप क्वालिटी नव्हती, त्यांनी सगळी कामं स्वतः केली. म्हणजे मला चांगलं आठवतं कचरा कसा काढायचा, केर कसा काढायचा हे शिकवताना त्यांनी स्वतः केर काढला होता घरात. म्हटलं मला काढू दे तर मला कळेल ना. तर मी नेहमी सांगतो कसं आहे, तुम्ही काम केलंय ना खूप, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मी काम करणं असं तुम्ही म्हणता हे चुकीचं नाहीये. पण आता हे होऊ शकत नाही. आता मी प्रत्येक काम मी नाही करू शकत, मला कोणावर तरी डिपेंड राहावं लागतं, कारण आता ते लाईफ फास्ट झालंय. मला बँकेतून एखादी एंट्री करून आणायची असेल ना तरी पण मी सांगतो बाबा तुम्ही जा. अरे तू जा, मला सकाळी 7ची शिफ्ट आहे, मी कधी जाऊ, किंवा 9ची शिफ्ट आहे, मी कधी जाणार, असं होतं मला. आणि बाकी खूप साधे बाबा होते. आता खूप ना लहान झालेत, आता खूप जरा लबाड झालेत. ते वय वर्ष 70च्या वर गेलं ना, आता ते लहान मुलासारखं करतात. म्हणजे मी कालच नवीन मोबाईल घेतला तर मला म्हणाले, तर ते अपोजिट लाईट बसलं. मला म्हणलं माझा फोटो काढ. मला तुझा चेहरा काढा येतोय, जो मोबाईल खराब आहे. म्हटलं मी मोबाईल आज घेतला नवीन विकत, तुम्ही माझा नवीन मोबाईल म्हणता खराब आहे मोबाईल. तर मी मस्करी केली. म्हटलं आपण मी नवीन घेतलेला मोबाईल, असं कसं मस्करी केली, मला लागतं ना ते. काय बोलायलाच नको तुला. लहान मुलं असतात ना, तसं झालंय. फक्त बाबांना ना माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका, त्याचं नाव होतं बाप बीप बाप, संजय पवारांची एकांकिका आणि महेंद्र कदम आणि पंढरीनाथ कांबळे डायरेक्ट केली होती. BST मध्ये मी लागल्या पहिल्या वर्षात ती एकांकिका मी सादर केली होती आणि त्यावेळेस त्या वर्षीची सगळी प्राइजेस आमच्या एकांकिकेला मिळाली होती. तर बाप बीप बाप त्याच्यामधल्या काही कविता माझ्या अजूनही पाठ आहेत, कारण त्या वडिलांविषयी आहेत. माझ्याच चेहऱ्याचा जो माझ्या समोर उभा होता, माझ्याच चेहऱ्याचा जो माझ्या समोर उभा होता, कळविण्यास आनंद होतो तो माझा बाप होता. राहताच उभा मी दिसलो मीच मला, राहताच उभा दिसलो मीच मला, आरसा नव्हता समोर तो माझा बाप होता. सिगरेट जी मी ओढली ती विझवून ज्याने माझ्या कानाखाली पेटवली, दुसरा तिसरा कोणी नव्हता तो माझा बाप होता. स्वप्नात सुंदरीला घेऊन मिठीत मी पडलो होतो, पांघरुणा सकट जो तिला घेऊन गेला तो माझा बाप होता. कंटाळून शेवटी नावही माझे मी विसरलो, आडनावा सकट जो माझ्या मागे उभा होता तो माझा बाप होता. याची आठवण तुम्हाला सांगतो. आम्ही ना एकांकिकाचे प्राइजेस वगैरे आम्ही जिंकलं. त्यावेळेस BST मध्ये एवढी ढाल होती, म्हणजे माझ्या खांद्याला लागेल एवढी, साधारण 4.5 फूट वगैरे अशी मोठी ढाल. पहिला नंबरची एकांकिका असते ना, ती ढाल घेऊन मी दादर रवींद्र नाट्य मंदिरवरनं आम्ही डिलाल रोडला टॅक्सी बिक्सीने आलो आणि मग पार्टी करूया असं झालं. पार्टी करूया.
तेव्हा तेही माहीत नव्हतं की जिकडे राहतो त्याच्या बाजूच्या बारमध्ये पार्टी नसते करायची. तर आम्ही तिकडे जाऊन बसलो सगळेच मित्र. आणि मग एकदा बाहेर आल्यानंतर आम्ही जरा असं वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो आणि तिकडून बाबा आले चालत चालत कामावर येत होते. तो म्हटलं, काय बाबा कशात? आता पडली काय ना काय बोल काय काय ढाल बिल ते प्राईज मिळेल माझ्या रस्त्यावर ढाल घेऊन नाचू नका, बाकी काही करा. तर त्यावेळेस ती ढाल घेऊन ते स्वतः दाखवायचे बिल्डिंग मधलं ना की अरे ही अशी अशी ढाल ही अशी ढाल. तो एक ते जे आपल्या मुलाविषयी वाटणारं प्रेम किंवा त्याचं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर त्याने मुलाने जे बाप सांगतो ना की माझ्या मुलाने हे केलं, माझा मुलगा हे आहे, माझा मुलगा आहे, ते डोळ्यातली भावना तुम्ही ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट असते. दॅट इज बिगेस्ट प्राइज एव्हर की तुमच्या वडिलांना तुम्ही प्राऊड फील करून देता त्यावेळेस. आणि ज्यावेळेस तुमचे वडील तुमच्यावर चिडतात किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात, दॅट इज अ बिगेस्ट ॲडवाईस. हे तुम्हाला कोणी देणार नाही. आईचं ना खूप प्रेम असतं मुलांवर, त्यामुळे आईना खूप सॉफ्ट टार्गेट असते. बापाचं तितकंच प्रेम असतं पण बाप कधी सॉफ्ट टार्गेट होऊ देत नाही स्वतःला, कारण त्याला बॅलन्स करायचं असतं. आणि मग असं वाटतं की बाबांचं प्रेमच नाही आमच्यावर. असं काही नाही आहे. मिठी मारली किंवा रडलो म्हणून प्रेम सिद्ध होतं अशातला भाग नाही. तुम्ही नुसतं बघून पण प्रेम सिद्ध होतं. आणि हे माझ्याच काही सगळ्यांच्या बाबतीत होत असेल. म्हणजे असं काही नाही. बाप मुळात बाप ही संकल्पना तशी आहे. ज्यावेळेस मी बाप झालो तेव्हा मला कळलं की अरे बाप होणं म्हणजे काय असतं. त्यामुळे समज आता रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर असते मला फक्त पुन्हा भाजू नका बस. बाबांचा आवडता पदार्थ. त्या माणसाने आवडीनिवडी कधी जपल्या नसतं त्याच्या. त्याने नेहमी आमच्याच आवडीनिवडी जपल्या. पण तरी त्यांना कांदेपोहे आवडतात सकाळी नाश्त्याला. आणि आता त्यांना बरं नसतं पण त्यांना चिकन मासे हे टिपिकल आम्ही कोकणातली माणसं आहोत ना. मासे त्यांना खायला आवडतात, चिकन आवडतं, मटण ना फारसं आवडत पण मासे. आणि ते भात खाऊ आहेत माझ्यासारखे. ऐत खाऊ नाही भात खाऊ. आम्ही कोकणातले सगळेच भात खाऊ. आवडता चित्रपट. बाबांनी फारसे पिक्चर बघितले नसतील त्या काळात असं मला ठाम मी सांगू शकतो, कारण त्यांनी खूप आमच्यावर लक्ष दिलं होतं. पण तरी त्यांना रमेश देव आणि सीमा देव यांचे पिक्चर खूप आवडतात. का मी तुम्हाला सांगतो, कारण त्यांचे पिक्चर लागले हे बघत राहतात अजूनही कुठेही. आणि मला अजूनही आठवतं बाबांचे जुने फोटो बघतो त्यावेळेस त्या रमेश देवांसारखी मिशी होती ना अशी त्यांनी ती ठेवली होती. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना रमेश देवांचे सीमा पिक्चर जास्त आवडतात. आवडतं नाटक. नाटक बाबांबरोबर मी एक नाटक बघितलं होतं. ॲक्च्युली माझा नाटकातला प्रवेश त्यांच्यामुळे झाला असावा की काय असं मला वाटतंय आता. आय वॉज इन 6th or 5th स्टँडर्ड. मी त्यावेळेस 5वीला का 6वीला होतो. आणि मी नाटक बघितलं होतं. बाबा मला घेऊन गेले होते शिवाजी मंदिरला ब्रह्मचारी नावाचं नाटक. तेव्हापासून प्रशांत दामलेचा मी फॅन आहे. प्रशांत दामले, वर्षा उसगावकर आणि गिरण गावातली जी मंडळी होती ना, लोअर परळ, लालबाग परळ, त्यांना ना असे नाटक बघूया, सिनेमा बघूया असं ना. कारण त्याचा मुळात ना तुटपुंजा पगार, त्याच्यामध्ये सगळं प्लॅन करायचं. पण त्यातही बाबांनी एक वेगळी वाट काढून मला काही पिक्चर दाखवले. छोटा चित्र मला दाखवला किंवा असे काही चांगले चांगले पिक्चर म्हणा किंवा नाटकं मला दाखवले त्यांनी. त्यांचं आवडतं नाटक मला माहीत नाही पण आजही प्रशांत दामलेचं नाटकं बघतात ते यूट्यूबवर जुनी. आवडता ॲक्टर. बाबांचा आवडता ॲक्टर जुन्या काळातलेच. त्याचं असं काही की त्यावेळेस ना चॉईस नव्हता. तुम्हाला सगळंच आवडतं असं होतं ना. आवडती ॲक्ट्रेस. बाबांची आवडती ॲक्ट्रेस ॲक्च्युली बाबांना सगळे ॲक्टर्स आवडत असतात नाही. तेव्हा खरं सौंदर्य होतं ना. सिरियसली देयर इज अ प्लास्टिक ब्युटी. त्यावेळेसच्या हिरोईन सगळ्या सुंदर होत्या. तरी त्यातल्या मधुबाला बाबांना जास्त आवडायची मला वाटतं. आता हे म्हणजे असं आहे ना की माझ्या लहान भावाचे अफेअर असतील तर मी सांगू शकेन. माझ्या मोठ्या भावाचे अफेअर मी कशी सांगू की माझ्या मोठ्या भावाच्या आवडीनिवडी माझ्या वडिलांना कुठली हिरोईन आवडते हा इतका घातक प्रश्न आहे. पण बाबांना त्यावेळेस मलाही आवडतात त्या हिरोईन्स. त्यामुळे त्यांना सगळ्या आवडत असतील. आवडतं ठिकाण कोणतं त्यांचं. घर. अच्छा. 100% घर जाऊ. कारण बाबा कुठेही गेले तरी पण घरी जाऊया. बाबांचं काय म्हणा आईचं म्हणून असं असतं की अरे आपण घरी जाऊया. ठीक आहे एन्जॉयमेंट आधी आपलं घर ते आपलं. ही एक मेंटॅलिटी होती ना पूर्वीच्या घर लोकांची. ते आहे तर त्याचं आवडतं ठिकाण घर आहे. पण मला त्यांना कधीतरी बाहेर घेऊन जायचं आहे की जिकडे मी त्यांना सांगणार नाही. ते भले इंडियामध्ये असेल, आउट ऑफ इंडिया असेल, कुठे असेल ते. पण
काही करायचं नाही, तुम्ही नुसतं या आमच्याबरोबर आणि धमाल करा. आवडतं पुस्तक? त्यांची सगळी ना याची पुस्तकं आहेत, दत्तगुरूंची पुस्तकं खूप असतात ते. आणखी ती आध्यात्मिकच पुस्तकांचं वाचन जास्त त्यांचं. बाकी असं वाचन आणि रोजचा पेपर वाचलाच पाहिजे, ही त्याने खूप चांगली गोष्ट शिकवली मला. रोज जे वर्तमानपत्र येतं ते वाचलंच पाहिजे. बाबा मठामध्ये होते आणि मठामध्ये बाबा असल्यामुळे मी लहानपणापासून 4थीत स्कॉलरशिपमध्ये फेल झालो, ही गोष्ट वगळता. मी 7वीला स्कॉलरशिपमध्ये तिसरा आलो, किंवा गणित या विषयात मी ज्या परीक्षा होत्या गणिताच्या परीक्षा त्याच्यामध्ये मी तिसरा आलो, दुसरा आलो. हे सगळ्या बातम्या मठामध्ये आल्या, कारण बाबा होते. आणि बाबाचं म्हणणं होतं की तुम्हाला जगात काय चाललंय, जगात सोडा, बाकी तुमच्या मुंबईत काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय हे कळलं पाहिजे. म्हणून मला काय फरक पडतोय, मी घराच्या बाहेर पडत नाही अजिबात नाही, पण ते कळलं तर पाहिजे काय झालं. म्हणून रोज वर्तमानपत्र वाचायचं. आमच्या घरी रोज पेपर यायचा मोठा. पहिला बाबा असणार, नंतर आम्ही 3 भावांनी वाचलंच पाहिजे. 3 नंबर भावाने कमी वाचलं, त्याची फळं तो भोगतो अजून. माझा 2 नंबर भाऊ रियादला आहे, तो TCS मध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहे. पण आम्ही दोघांनी खूप असं. बाबांचं आवडतं गाणं? सॉरी, पण गाणं असं आवडतं मी त्यांना सगळी जुनी गाणी बेसूर आवाजात गायला खूप आवडतात. त्यांना मी खूप वेळा सांगतो, बाबा तुम्ही गायक नाही आहात, पण ते कुठली जुनी गाणी गात असतात. म्हणजे आता तर काय यूट्यूब वगैरे आलंय ना, त्याच्यामुळे ते काय त्यांच्या मोबाईलवरती एका तळ्यात हो, आता मी बरा गातोय, त्याच्यापेक्षा वाईट करतात, पण ते गातात, ते एन्जॉय करतात. असं त्यांचं ठराविक आवडीची गाणी नाहीत, त्यांना सगळं आवडतं. ते असं ना टिपिकल, तुम्ही काय जेवणार, मला हे पाहिजे, असं कधी मुळात त्याने माज केलाच नाही, लाड न त्यांचे कोणी पुरवले पण नसते. त्यामुळे सगळं तुम्हाला काय आवडतं ते मला आवडतं, अशा टाईपमध्ये आहेत ते. बाबांशी आपण कसं वागायला पाहिजे? बाबांशी कसं वागायचं, बाबांसारखं वागायचं. माझा बाबा माझा मित्र आहे, माझं सगळं मान्य आहे, पण तो रिस्पेक्ट कमी करू द्यायचा नाही, कमी होऊ द्यायचा नाही. त्याने ना खूप खस्ता खाल्ल्यात आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी जास्त ज्या कधी आपल्याला जाणवू दिलं नाहीत, किंवा त्यांनी आपल्याला कधी दाखवलं नाही की मी हे करतोय, माझी ही मेहनत चालली आहे. त्यामुळे आपणही दाखवून द्यायचं नाही त्यांना की मी तुम्हाला हे सुख देणार आहे किंवा तुम्हाला हे सुख देणार आहे. त्यांना कधीतरी घेऊन जा हॉटेलमध्ये, त्यांना कधीतरी चौपाटीवर घेऊन जा, कधी त्यांना घोड्यावर बसवा, कधी त्यांना आकाशवाण्यात बसवा. काय असतं ना की सरप्राईजेस सगळ्यांना आवडतात, मग ती कोणी असो, गर्लफ्रेंड असो, बॉयफ्रेंड असो, वाईफ असो, आई वडील असो, भाऊ असो, बहीण असो, कोणी असो. त्यामुळे ना ह्या वयात जेव्हा वडिलांचं वय वाढलेलं असतं, वडिलांचं 60 पूर्ण झालेली असते, तेव्हा त्यांना जेवढी सरप्राईजेस देता येतील तेवढी द्या. आणि त्यांच्याबरोबर ना मी आहे, जसं इतकी वर्ष माझ्या वडिलांनी किंवा सगळ्याच्याच वडिलांनी सांगितलं की टेन्शन करू नका मी आहे, तसं आता ह्या वयात त्यांना सांगा टेन्शन करू नका मी आहे ना.